आज अभिराज ऑफिसमधून लवकरच निघाला होता, कारण त्याच्या बायकोचा वाढदिवस होता. जाताना केक त्याने घेतला होता. कॉलेजच्या सर्व मित्रमैत्रिणींना फोन करून त्याने बोलावलेलं होतं. अभिराज दरवर्षी सर्वांना बोलावून शीतलचा वाढदिवस साजरा करायचा आणि सर्वजण न चुकता यायचे देखील. पण यावर्षी शीतलच तिचा वाढदिवस साजरा करायला नव्हती. अभिराज व शीतल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांचेही कॉलेजचे शेवटचे वर्ष होते, पण त्यांची सुरुवातीला फार काही ओळख नव्हती. शीतल स्वभावाने प्रेमळ, हसतमुख व कोणाच्याही मदतीला पटकन धावून जाणारी मुलगी होती. त्यामुळेच तर तिला कॉलेजमध्ये सर्वजण ओळखायचे. तर अभिराज आपल्या दुनियेत जगणारा, मित्रांसोबत मजा मस्ती करणारा, पण तितकाच हळवा मुलगा होता. शीतल त्या दिवशी नेहमीच्या वाटेने कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. थोडे अंतर गेल्यानंतर ट्रॅफिकमध्ये ती अडकली होती. तिला आता कॉलेजला जायला उशीर देखील होत होता, पण ट्रॅफिक काही कमी होत नव्हतं, म्हणून ती वैतागली. बराच वेळ झाला तरी ट्रॅफिक काही कमी होत नाही, म्हणून ती नेमकं काय झालं आहे हे पाहण्यासाठी ती कसंबसं वाट काढत पुढे गेली. तर तिला समजलं की कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे, पण त्यावेळी तेथे मदत करायला मात्र कोणी पुढे येत नव्हतं. तेथील परिस्थिती पाहून शेवटी ती पुढे होऊन त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिच्यावर उपचार सुरू केले आणि तिच्या घरच्यांना देखील कळवण्यात आलं आणि तिच्या घरचे येईपर्यंत ती तेथेच थांबली होती. काही वेळाने तिची आई, वडील व भाऊसुद्धा आला होता. तिचा भाऊ म्हणजे अधिराज होता. तेव्हा त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. ते तर दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हा आपल्या बहिणीचा जीव वाचवला व तिला हॉस्पिटलमध्ये वेळेत दाखल केलं, याबद्दल अभिराजला शीतलचे आभार मानायचे होते. पण तेव्हा काही फार बोलता आलं नाही. दुसऱ्या दिवशी शीतल नेहमीप्रमाणे कॉलेजला आली. अभिराज पण आला होता. त्याला थँक्स बोलायचं होतं, म्हणून तो शीतलकडे गेला आणि त्याने शीतलचे आभार मानले. तेव्हा शीतल म्हणाली, मी माझं कर्तव्य केलं आहे. मला कोणालाच त्रासात बघायला आवडत नाही. अभिराजला तिचं कौतुकच वाटलं. आजही निस्वार्थी मदत करणारे लोक आहेत यावर त्याचा विश्वास बसला. त्याला तिचा स्वभाव आवडला. तिच्या चेहऱ्यावर आपण खूप काही मोठं काम केलं आहे याचा लवलेशही नव्हता. त्यानंतर दोघे क्लासरूममध्ये गेले. हळूहळू त्यांची मैत्री अशीच वाढत गेली. दोघांचेही कॉलेजचे शेवटचे वर्ष होते. त्या वर्षात त्यांचे मैत्रीचे नाते घट्ट झाले होते. एके दिवशी शीतल कॉलेजला आली नव्हती. त्या दिवशी अभिराज नेहमीप्रमाणे शीतलची वाट बघत होता, पण नंतर विचार करू लागला की तिचं काहीतरी काम असेल म्हणून ती आली नसेल. असा विचार करून त्यांनी विषय सोडून दिला. पण दुसऱ्या दिवशीही ती आली नव्हती. असाच एक आठवडा निघून गेला, पण शीतल काही कॉलेजला आलीच नव्हती की तिचा फोन देखील लागत नव्हता. इतक्या दिवसात शीतलला नेहमी भेटण्याची, तिच्यासोबत बोलण्याची सवय झाली होती. त्यामुळे त्याला आता तिची आठवण येत होती. तिचा तो सतत विचार करू लागला होता. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. तो अलीकडे खूपच शांत राहायला देखील लागला होता. कोणत्याच गोष्टीत त्याचे मन काही लागत नव्हते. अभिराज असा पूर्वी कधीच वागला नाही. मग आता काय झालं आहे, असं त्याचा मित्र अभिषेक विचारायचा, पण तो काहीच सांगत नसे. कॉलेज सुटल्यानंतर अभिषेक व अभिराज घरी जाण्यासाठी निघाले होते. अभिषेक गाडी चालवत होता. अभिराज मागे बसला होता. पुढे चौकात सिग्नल लागलं, त्यामुळे अभिषेकने गाडी थांबवली. तर काही क्षणातच अभिराजची नजर समोरील रस्त्याच्या पलीकडे गेली, तर त्याला शीतल दिसली. तसा तो कोणताही विचार न करताच धावू लागला. त्याला हेही भान नव्हते की तो रस्त्याच्या मधून धावतो आहे. त्याला फक्त शीतलला भेटायचं होतं. मागून गाड्या येत आहेत हे त्याला कळलंच नाही. अभिषेकने ही गाडी पटकन पुढे जाऊन एका साईडला लावली आणि अभिराजच्या मागे तो गेला. त्याला मागे खेचत बोलू लागला, अरे वेडा झाला आहेस का तू? आणि असं का धावत सुटला आहेस? अरे तिकडे शीतल होती, मला तिला भेटायचं होतं. अरे यार, किती दिवस झाले आहेत तिला भेटून, तिच्याशी बोलून. मला तिची आठवण येते. आता अभिषेकच्या सर्व प्रकार लक्षात आला होता. तो हसतच बोलला, अरे वेड्या, तू तिच्या प्रेमात पडला आहेस. तुला माहिती तरी आहे का? तरी मी विचार करत होतो की गेल्या काही दिवसापासून तू इतका बदलला का आहेस. म्हणूनच तर शीतल इतके दिवस तुला दिसली नाही, तर तू इतका अस्वस्थ झाला आहेस.
आणि आज तर चक्क भर रस्त्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावत गेलास. यालाच तर प्रेम म्हणतात. तू आजपर्यंत प्रेमाला कधीच समजू शकला नाही, पण शीतलमुळे तुला ते प्रेम कळलं आहे. मग आता अजून वाट कसली बघत आहेस? अभिराजला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. तो शीतलच्या प्रेमात पडला होता याची जाणीव त्याला आज झाली होती. त्यामुळे तो खूप खुश होता. इतक्या दिवसापासून मनाची होणारी घालमेल त्याच्या लक्षात आली होती. त्यानंतर त्याने शीतलसोबत याबाबत बोलायचं ठरवलं. पण एक भीती होती तिच्या उत्तराची. ती काय बोलेल? होकार की नकार देईल याचं टेन्शन आलं होतं. तो विचार करतच होता. इतक्यात त्याला आठवलं की पुढच्याच आठवड्यात तिचा वाढदिवस आहे. मग त्याच दिवशी तिला प्रपोज करायचं त्याने ठरवलं. तिच्यासाठी छान सरप्राईज पार्टीची तयारी त्यांनी केली. शीतलच्या मैत्रिणीच्या मदतीने तिला एके ठिकाणी तिची मैत्रीण तिला घेऊन आली होती आणि तेथे पोहोचताच सर्वजण ओरडले, सरप्राईज! पुढे अभिराज केक घेऊन उभा होता. ती खूप खुश झाली, कारण असा इतका छान वाढदिवस तिचा यापूर्वी कधीच कोणी केला नव्हता. तिने केक कट केला. सर्वांनी तिला बर्थडे विश केलं. अभिराज तिच्या जवळ गेला व प्रपोज केलं. तो असं अचानक विचारेल याची कल्पना तिला नव्हती. ती स्तब्ध झाली. काय बोलावं हे तिला कळतच नव्हतं. ती शांत उभी होती, पण अभिराज उत्सुकतेने तिच्याकडे काहीतरी बोलण्याची वाट पाहत होता. पण शीतल मात्र निशब्द होऊन अभिराजकडे पाहत होती. तो तिला म्हणाला, शीतल, मी फक्त माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आपण जेव्हा सोबत होतो, म्हणजे रोज भेटत होतो, तेव्हा मला तसं कधी जाणवलं नाही. पण तू नसताना मला तुझी कमी जाणवली. तू इतके दिवस भेटली नाहीस तर माझी काय अवस्था झाली होती, माझं मलाच माहिती आहे. शीतल, मला माहिती आहे हे सगळं तुझ्यासाठी अनपेक्षित आहे. पण तू संकोच वाटून घेऊ नकोस. तू आत्ता उत्तर दे असं मी बोलतच नाही. तू विचार कर आणि मला सांग. तुझं उत्तर काहीही असो, आपली मैत्री कायम अशीच राहील. पण अजूनही शीतल शांतच होती. त्यानंतर पुढच्या क्षणी ती बोलली, अभिराज, माझा विचार सोडून दे. मी तुझ्या प्रेमाला न्याय देऊ शकत नाही. आपली मैत्री आहे हेच खूप आहे. पण त्या पुढचा विचार मी करू शकत नाही. मला माफ कर. खरं तर शीतलचं सुद्धा अभिराजवर आधीपासूनच प्रेम होतं, पण तिने त्याला कधीच त्या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही. ती मित्र या नात्याने त्याला भेटत होती, त्याच्यासोबत बोलत होती. त्याने आता मनाची तयारी केली होती. तसाच विचार करत तो जायला देखील निघाला होता. तेव्हा शीतलने त्याला थांबवलं आणि बोलली, अभिराज, मला कॅन्सर आहे आणि मी किती दिवस जगणार मला माहिती नाही. गेल्याच आठवड्यात तब्येत ठीक वाटत नव्हती म्हणून टेस्ट केल्या तेव्हाही समजलं. खरं तर मलाही तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं होतं. मलाही भरपूर जगायचं होतं. पण आता ते शक्य नाही. माझ्या हातात आता काहीच नाही. हो, मी पण खूप प्रेम करते तुझ्यावर. पण तुला शब्दात कधीच सांगू शकले नाही. मी आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी इतकं प्रेम केलं, पण ते अनुभवण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही. तुझ्यासोबत घालवलेले ते प्रत्येक सोनेरी क्षण मी माझ्या हृदयात जपून ठेवले आहेत. रोज त्या आठवणीने मी आठवत असते. मी पुन्हा नव्याने जगण्याचा प्रयत्न करत असते. शीतल रडत रडत बोलत होती. अभिराजने तिच्याकडे पाहिलं आणि तिला घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि सर्व मित्रमैत्रिणी अवाक होऊन पाहत होते. याआधी कोणालाच शीतलच्या आजारपणाबद्दल माहिती नव्हतं. ही बातमी सर्वांनाच सुन्न करणारी होती. त्यानंतर सगळे उदास मनाने आपापल्या घरी गेले. सर्वांनाच शीतलबद्दल वाईट वाटत होतं. कोणी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. अभिराजने शीतलला घरी सोडलं. शीतल घरी आली आणि स्वतःच्या नशिबावर खूप रडू लागली. झालेला सगळा प्रकार तिने आईला सांगितला. मी त्याला नाही म्हणाले. तो सर्व ऐकला व तो काहीच न बोलता निघून गेला. आता काय चालू असेल त्याच्या मनात? तो सोडून जाईल का गं मला? इतके दिवस तो नव्हता सोबत, तेव्हा त्याच्या आठवणीत जगत होते. पण आता त्याच्या गप्प बसण्याचा त्रास होत आहे. तिकडे अभिराजची ही अवस्था काही वेगळी नव्हती, पण त्याने स्वतःच्या मनाशी काहीतरी ठरवलेलं होतं. कॉलेजच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. त्याने परीक्षेची तयारी सुरू केली. शीतल देखील तिला जमल तसं आपली तब्येत सांभाळत अभ्यास करायची. काही दिवस दोघांचे काहीच कॉन्टॅक्ट नव्हते. शीतलला असं वाटत होतं की अभिराज
आपल्याला विसरला असेल तर ठीक आहे, तेच त्याच्यासाठी चांगलं आहे. शीतलवर उपचार पण चालू होते. काही दिवसातच परीक्षा संपली. काही दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला. दोघेही चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले होते. अभिराजने लगेच नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसातच नोकरी देखील लागली. ते ऐकून शीतल खूप खुश झाली. तिला वाटलं अभिराज आपल्या मार्गाला लागला आहे. पण जेव्हा ती एकटी बसायची तेव्हा तिला प्रश्न पडायचा की अभिराजला खरंच माझी आठवण येत नसेल का? किती दिवस झालं त्याला पाहिलं नाही, त्याचा आवाज ऐकला नाही. या विचाराने नकळत तिच्या डोळ्यातून पाणी यायचं. 9-10 महिने असेच निघून गेले. तिची प्रकृतीसुद्धा दिवसेंदिवस बिघडत होती. तिच्या प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा होत नव्हती. ती सध्या घरीच असायची, फारशी बाहेर जायची नाही आणि गेली तरी कोणाला तरी सोबत घेऊन जायची. पुढच्या आठवड्यात तिचा पुन्हा वाढदिवस आला होता. म्हणून सर्व मित्र मैत्रिणींनी ठरवलं होतं की आपण तिचा वाढदिवस तसाच साजरा करायचा जसा गेल्या वेळेस अभिराजने केला होता. म्हणून तिला सरप्राईज देण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी सर्वजण तिच्या घरी गेले. तेव्हा तिला सर्व काही जुनं आठवू लागलं. सर्वजण केक, गिफ्ट आणि बरेच काही घेऊन आले होते. आईने तिचे औक्षण केले. ती केक कापणार इतक्यात तिची नजर दाराकडे गेली तर तेथे अभिराज होता. तिचा तर यावर विश्वास बसत नव्हता. अभिराज तिच्या जवळ आला. त्याने तिला मिठी मारली. आजही अभिराजने तिला सरप्राईजच दिलं होतं. आणि पुन्हा त्याने तिला विचारलं, लग्न करशील माझ्याशी? सर्वजण अवाक होऊन बघत होते. कारण अभिराज तर गेल्या वर्षभरापासून कोणाच्याच संपर्कात नव्हता. आज तो आला आणि अचानक त्याने तिला लग्नासाठी विचारलं होतं. शीतल, तुला वाटलं असेल मी तुझ्या आजारपणाबद्दल ऐकून तुला सोडून गेलो असेल, पण मी तुला कधीच सोडू शकत नाही. गेल्या वर्षी तुझ्या वाढदिवसादिवशी मी तुला घरी सोडलं आणि तेव्हाच एक निर्णय घेतला. लग्न करेन तर फक्त तुझ्यासोबतच. इतके दिवस स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवलं. परीक्षा दिली, पास झालो, एका कंपनीत जॉबला देखील लागलो आणि बघ आज मी आलो आहे. शीतल, मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहीन. बोल, माझ्याशी लग्न करशील? पण आजही शीतल शांत होती. आजही अभिराजच्या अनपेक्षित प्रश्नाने व त्याच्या येण्याने तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. तिने मनावर थोडं दडपण घेत आज त्याला होकार दिला, कारण तिला आता त्याला गमवायचं नव्हतं. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केलं. पण या लग्नाला अभिराजच्या घरातून विरोध होता. पण दोघांच्या प्रेमापुढे विरोध फार काळ टिकला नाही आणि काही दिवसातच त्यांचे लग्न झाले. तिचे उपचार सुरूच होते. अभिराज तिची खूप काळजी घ्यायचा. तिला काय हवं नको ते पाहायचा. तिला खूप जपायचा. सतत तिच्यासोबत राहायचा. तिच्यासोबत खूप गप्पा मारायचा. प्रत्येक दिवस ते एकमेकांसोबत नव्याने जगायचे. दिवसेंदिवस शीतलची तब्येत मात्र नाजूक होत चालली होती. एके दिवशी शीतलची तब्येत खूप अचानक बिघडली आणि दवाखान्यात तिला दाखल करण्यात आलं. तेव्हा अभिराज खूप घाबरून गेला. त्याचा जीव तिच्यासाठी कासावीस होत होता. अभिराजला एक अनामिक भीतीसुद्धा वाटत होती. तो देवाची प्रार्थना करत होता. शीतलचे आई वडील सर्वजण दवाखान्यात आले होते. पण काहीच वेळात डॉक्टरांनी सांगितलं की ती गेली आहे. ज्याची भीती वाटत होती तेच घडलं होतं. अभिराजला शीतल कायमची सोडून गेली होती. तेव्हा तर सर्वांनाच धक्का बसला. प्रत्येकालाच दुःख झालं. पण अभिराजला जे दुःख झालं ते शब्दात व्यक्त करणं अवघड होतं. आज या घटनेला शीतलला जाऊन 3 वर्ष झाली. पण अभिराजचं प्रेम अजूनही तितकंच आहे. किंबहुना ते दिवसागणिक वाढत गेलं. म्हणूनच तर तो दरवर्षी तिचा वाढदिवस साजरा करतो. जसा तिला आवडत होता अगदी तसाच. आणि दरवर्षी त्याचे मित्र मैत्रिणी एकत्र येतात, तिचा वाढदिवस साजरा करतात. फक्त ती शरीराने येथे नसते, पण मनाने ती इथेच माझ्यासोबत असेल असंच अभिराजला वाटतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.